एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज संध्याकाळी माझ्या एका मैत्रिणीसोबत प्लॅन ठरलेला. सो मी तिला तिच्या घरी पिक केलं आणि निघालो दोघी भटकंती करायला. सो आजची भटकंती कुठे असणार आहे बघूया. माझ्यासोबत आहे जिनी मैत्रीण. सो इंट्रोड्युसिंग श्रद्धा, माय बेस्ट फ्रेंड, माय स्कूलमेट, माय श्रद्धा. वेलकम टू आवर चॅनल. थँक्यू. कसे आहात सगळे? से हॅलो टू श्रद्धा. सो सोबत राहा. आता बघा आम्ही कुठे कुठे भटकतोय, काय काय फिरतोय आणि काय काय मजा करतोय. सो नंतर मला स्कूटी ड्राईव्ह करताना बघून श्रद्धाचा पण मूड होता स्कूटी ड्राईव्ह करायचा. सो मग तिने स्कूटी टेकओव्हर केली आणि मी मागे बसून मस्त चिल केलं. तसं बेस्ट फ्रेंडच्या मागे बसून लाँग ड्राईव्हची मजा काही वेगळीच असते म्हणा. लाँग ड्राईव्हची मजा घेत आम्ही पोहोचलो त्रिमंदिरला, जे की आहे बोरिवली ईस्टमध्ये. आणि जस्ट पाऊस पडल्यामुळे तिथे वातावरण इतकं सुंदर झालेलं आणि मंदिर इतकं सुंदर दिसत होतं की काय सांगायचं. मग थोडा वेळ इकडे शांत बसून गप्पा मारल्या आणि या वातावरणाचा आस्वाद घेतला. नंतर देवाचं दर्शन घेतलं. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या देवाच्या मूर्त्या इतक्या सुंदर आहेत की जणू देव आपल्या समोरच बसले आहेत असं वाटतं. देवाचे डोळे इतके बोलके वाटतात की काय सांगायचं. तुम्हाला पण असंच वाटतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. पाऊस पडल्यामुळे मंदिराबाहेरचा हा व्ह्यू इतका सुंदर आणि मनमोहक होता की या झाडांकडे आणि डोंगरांकडे बघतच राहावं असं वाटत होतं. तुम्हाला पण हे मंदिर आवडलं का? मला नक्की कळवा कमेंट्समधून. इतक्यात आरती सुरू झाली आणि आरतीचा आस्वाद घ्यायला पुन्हा आम्ही गेलो मंदिराकडे. आणि आता पुढे काय करायचं हा विचार करत असतानाच आमच्या पोटाने तर काय उत्तर दिलेच आम्हाला. मग काय आता आज्ञा कशी मोडायची पोटाची. मग श्रद्धाने पुन्हा स्कूटीचा ताबा घेतला आणि भूक लागल्यामुळे पेटपूजा करायचा कार्यक्रम ठरवला. मग आम्ही लगेच दहिसर गाठले आणि दहिसरमधल्या गॉसिप कॉर्नर ह्या कॅफेमध्ये थेट पोचलो. हा कॅफे इतका सुंदर आणि युनिक होता. बनवणाऱ्याच्या तर आयडियाला एक सॅल्यूट बनताय बॉस. वेस्ट बुक्सचं इतकं सुंदर यूज होऊ शकतो हे आम्हाला इकडे आल्यावर समजलं. वेस्ट बुक्सपासनं त्यांनी इतकं छान आणि युनिक डेकोरेशन्स केलेलं की त्याला एक वेगळाच टच आला होता. तुम्ही पण एकदा नक्की या गॉसिप कॉर्नर कॅफेला व्हिजिट द्या तुमच्या फ्रेंड्स अँड लव्ड वन्ससोबत. इट्स अ परफेक्ट प्लेस टू स्पेंड टाईम. नंतर जेवण येईपर्यंत काय करायचं म्हणून काही फोटोज काढले आणि इतक्यात जेवण आलंच. जेवण बघून पोट आणि जीभ तर म्हणत होते बाबा आणा लवकर, आम्हाला राहवत नाही आहे. नंतर काय मग जेवणावर मस्त ताव मारला आणि निघालो. बाहेर येऊन या झोपाळ्यावर फोटोज काढले नसते तर इकडच्या झोपाळा बांधणाऱ्याचं हार्टब्रेक झालं असतं. म्हणून म्हटलं चला 2-4 फोटोज काढूनच घेऊ. अँड दिस इज हाऊ वी हॅव एंडेड अप आवर इव्हनिंग. सो चलो बाय. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून असे कोणकोणते व्लॉग्स मला बघायला आवडतील हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चल